मे महिन्याचा शेवटचा आठवडा. ऑफिसमध्ये असताना रात्री बाहेर पाऊस पडत होता. अचानक मनात विचार आला, गेल्या वर्षी अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं. प्लॅन आखला गेला. कोण कोण जाणार हे ठरलं. काही जण ऐनवेळी काही कारणास्तव कॅन्सल झाले. असो, पण शेवटी 2023मध्ये बघितलेलं स्वप्न 2024मध्ये कंप्लीट झालं. आणि ते स्वप्न होतं उंच उंच डोंगरांनी भक्कम केलेल्या आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भंडारदऱ्याला जायचं. निघायच्या आदल्या रात्री 3 दिवसाचं सामान या बॅगमध्ये भरलं. सकाळी मोहितकडे जाऊन बसलो. तो ऑफिसवरून यायला अजून थोडा वेळ होता. मग तिकडेच थोडा टाईमपास केला. फायनली मोहित आलेला आहे आणि आता 12:30 वाजता आम्ही निघतोय. पण निघायच्या आधी महत्त्वाची गोष्ट आहे ती खाण्याची. तर खाऊन सुरुवात करू. तर प्रवास आपला 4 तासांचा असणार आहे. पोहोचायला 5 तरी वाजते. फायनली निघतो इथून. पण डिस्कॉर्डवर जॉईन करायचं चाललं आहे, कारण का दोघांनी हेल्मेट घातले. तर डिस्कॉर्ड बरं पडेल, पण लॉग इनच होत नाही. कोणत्याही बाईक ट्रिपला जाण्याआधी महत्त्वाचा विधी असतो, तो म्हणजे पेट्रोल भरण्याचा. एका फ्यूल स्टेशनवर पेट्रोलची टाकी फुल केली, गाडी स्टार्ट केली, हेल्मेटचा वायझर डाऊन केला आणि पुणे, चाकण, राजगुरुनगर मार्गे व राजगुरुनगरवरून पुढे मस्त अशा नाशिक हायवेवरून नारायणगावला आलो. नारायणगावमधून आपण पुढं आलो. तिथून नारायणगावमधून जसं पुढे येतो त्यावेळेस हाताला तिथून लेफ्ट साईडला आणि सरळ आलो तुम्हाला ओझरच्या दिशेने रस्त्याने. पाठीमागं या साईडला ओझर आहे. ओझरमधून सरळ पुढं ओतूरला रस्ता आणि ओतूरवरून आपल्याला राजूरला जायचं आहे. हे समोर दिसतंय ओझरचं गणपतीचं मंदिर. अष्टविनायकांपैकी एक हे मंदिर आहे. आज गर्दी कमी आहे. समोर अशी नदी. थांबायचं नव्हतं, उशीर झाला खरा आणि पाऊस पण पडला तिकडं. नदी बघून राहवलं नाही, थांबलोय जरा बघायला. आणि अशा तऱ्हेने आदी नदी दुसऱ्यांदा आरशाचं काम करताना पुण्यामधून निघाल्यापासून सेकंड टाइम काम करतोय. 2 महिन्यापासून कधीच हादलं नाही आणि आता हादायला लागलंय. मोय आणि असा हा व्ह्यू. हा रस्ता समोर इकडनं ओतूरकडून येतो. मॅपवर चांगला रोड दिसतोय. ओतूरपर्यंत खरंच चांगला आहे, पण तिथून पुढं आलं की इथं हे आंबेगावात नावाचं गाव आहे. तिथून असा रस्ता आहे प्रॉपर, म्हणजे गावाकडचा रस्ता, म्हणजे गावच आहे हे, पण इंटरनल रोड असत तसं रोड आहे. आता किती वेळ लागतोय? 1.5 तास दाखवते अजून. भंडारदरा ही आपली गाडी. इथं पेरू घ्यायला थांबलोय. ओतूरपासून ब्राह्मणवाडा या गावापर्यंत एक घाट आहे. वळणावळणाचे अरुंद रस्ते हे या घाटाचं वैशिष्ट्य. ब्राह्मणवाडा ते कोतूळ हा रस्ता पण अरुंदच, पण खड्ड्यांनी परिपूर्ण असा. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याने कोतूळला पोचलो. कोतूळ ते राजूर असा शेवटचा टप्पा बाकी होता. मागील 4 तास गाडी चालवत होतो, पण या खड्ड्यांनी परिपूर्ण रस्त्याने राजूरच्या 2 किलोमीटर आधीपर्यंत साथ दिली. राजूरमध्ये प्रमिला आणि संपूर्ण बोटे फॅमिली आमची वाट बघत होते, कारण राजूर हे त्यांचं गाव आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र हा प्लॅन केला होता. राजूरमध्ये मी कारमध्ये बसलो आणि रमेशदाजी बाईक चालवत होते. हा डायरेक्ट शेतात ना, खतरनाक ऑफ रोडिंग. हार घेऊन यायची का? गाड्या खालीच लावल्यात इथं आणि चिंचवणे म्हणून गाव आहे, चालू राहायला. हॅलो, काय पिक चेहरा पण दाखवा मग. खरा पिकलाय का पण तो? हा, पण खराब झालाय. ठीक आहे त्याचा. घरापासून वरती इकडं ह्या छोट्याशा टेकडीवर चाललोय. म्हणजे आम्ही ऑलरेडी डोंगरावर आहे, तिथं अजून वरती चाललोय. तिकडनं खाली राजूर सिटीचा व्ह्यू दिसतोय. आणि इकडं बिबट्या आणि वाघाचं प्रमाण पण जास्त आहे.
जपून राहायला सांगितलं आम्हाला. ह्या आहेत प्रमिला बोटे, काहीतरी इन्फॉर्मेशन सांगणार आहेत. सांगा पटकन. अद्या नको यार, सांग 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 बंद कर, सांग की. कोणाला तरी विचार. वरती आलोय जरा आणि समोर ही राजूर सिटी. हो घेतो घेतो. अरे घेतो. मग विषय आहे का, मी माहिती सांगतो तिथं. जे राजूर आहे ते अकोले तालुक्यामधलं दुसऱ्या क्रमांकाचे मोठं शहर आहे. तर म्हणजे प्रति तालुका आहे तो दुसरा. काय आलं. गुड मॉर्निंग. दुसरा दिवस आहे आज. 6:30 वाजले आणि मागचं वेदर बघू शकताय कसलं भारी. आजचा प्लॅन असा आहे की संगन व्हॅली, त्यानंतर अमृतेश्वर मंदिर रतनगडच्या पायथ्याला आणि रंधा फॉल्स वगैरे करायचं आहे. बघू प्लॅन कसा काय एक्झिक्यूट होतोय. व्ह्यूज मस्त बघायला मिळणार आहे. या रोडला लडाखचे रस्ते पण फेल आहेत. या रोडने यांची इकडचे पब्लिक ट्रान्सपोर्ट, ते जीप वगैरे असतात ते चालतंय. आणि काल आम्ही तिकडनं आलो त्या साईडनं. 9:45 झालेत आणि आम्ही इथून चिंचवणे गावातनं निघालो आहे. रस्ता ऑफ रोड लडाखच्या वरचा रस्ता आहे. पाठीमागून कार येते, अजून आलेलं नाही. राजूरमध्ये आलो आता. तर पाठीमागं राजूरचं बस स्टँड आहे. इथून पुढे जायचं माहीत नाही, एकतर रंधा फॉल्स किंवा अमृतेश्वर मंदिर. बघूयात पुढं जायचं आहे, कारण का भरपूर माणसं आहेत. तर प्लॅन अजून नीट डिसाईड होत नाही. आणि इथली स्पेशल भेळ खायला आलो. पाठीमागं भेळ आहे, खाऊन बघू कशी आहे. लागले तर रंधा फॉल्सच्या इथं आलो आहे. ही एक गाडी, ही गाडी आणि हे फूड ब्लॉगर श्रीयुत मोहित साहेब लोखंडे. इकडे सगळे माणसं चाललेत पुढं. बघूयात रंधा फॉल कसं. पाऊस नाही, एक्सपेक्ट होतं की पाऊस असेल पण पाऊस नाही आहे. तयारीनं आलेलो पावसाच्या. रेनकोट वगैरे घेऊन आलोय आणि पाऊसच नाही. हॉटेल रंधा काय मस्त आहे रे. बाहेर येतो खतरनाक आहे व्हॅली तिथं. हा व्ह्यू चांगला आहे. आणि इथं पहिले उसाचं गुऱ्हाळ असं बघितलंय जिथं घुंगरू नाही लावलं यांनी. विदाऊट घुंगरूचं कसं लावलं यांनी. शॉपिंग चालली इथं. बघायचं आहे हाय करा. हळूहळू इंट्रोडक्शन करूयात आपण. करवंद घेतलेत आणि अजिबात पाणी नाही. इकडं काय पाहिजे. करवंद. मंदिरात चाललोय. तर पाठीमागं मंदिर आहे. देवीची मूर्ती मस्त आहे इथली. पाऊस असतं तर कसलं भारी दिसलं असतं. इथून पण खाली वॉकवे, त्या साईडला पण आहे. डायरेक्ट व्ह्यू तर मंदिर. इथं पाणी कुठून येतंय तर याच्या वरच्या बाजूला भंडारदरा डॅम आहे, तिकडनं पाणी येते. तो आर्टिफिशियल वॉटरफॉल सोडून आपण ओरिजिनलवाला बघायला आलो. पण खरं पाऊस नाही आहे. पाऊस नसल्यामुळे अजिबात वॉटरफॉल म्हणावा असं नाही, कारण हे पण त्यावेळी बघून जात असणार आहे वाटतं मला. कारण पाण्याचे गुळगुळीत झालं आहे पूर्ण कडक. मंदिर आहे आणि हा मेन वॉटरफॉल आहे ना. पूर्ण खाली मोठी तरी कसलं पाणी जात असेल रे. म्हणजे मोर बाईज होईल नाही तर. पावसात का असं भरलेलं असतं एकदा. नाही पण हे असं 1x मध्ये दाखवतो एवढं येते. मोबाईलमध्ये अजिबात दिसत नाही. 40 मंदिर पाण्यामध्ये. हा 40 फूट तर आहे ते. जास्तच. आपण चालत आलो ना तिथून. जास्तच किती पाणी भरत असेल. इथून अजून खाली पाणी पडतं. हा अरे हे 3 स्टेप आहेत. 1 2 मग खाली अजून. ह्या वॉकवेवरनं बघायला मजा येत असणार इथून हा धबधबा. किती गर्दी असेल त्यावेळी.
फायनली इथं रंधा फॉल्सला 1-1.5 तास घालवला आहे आम्ही आणि आता चाललो आहे चांदन व्हॅली. चांदन व्हॅलीवरून रतनगडला, म्हणजे रतनगडच्या पायथ्याशी ते अमृतेश्वर मंदिर आहे, तिथे जायचं आहे फक्त. हे बघा, हे गुलमोहराची फुलं घेऊन फ्लेक्स करतात माणसं. तो गेट, हे वन विभागाचं गेट आहे. इथून आतमध्ये जायचं. रतनगड आणि साम्राज्य या साईडला आहे. खालून पण रस्ता आहे, असं पूर्ण युटर्न गोल आहे. काढा थांबलाय, का थांबलाय? पास काढायचं आहे. रिस्की आहे, हे नाही पडत ते असले. हे कातळ तरी, हे कातळ खडक नाहीत पडत कधी. नाही नाही नाही, माझी बगीरा पुढे चालली. हा समोर घनचक्कर टॉप आहे, म्हणजे नक्की माहीत नाही, पण मॅपवर मला हे दाखवते. महाराष्ट्रातला 2 नंबरचा, हा नाही 3 नंबरचा सगळ्यात मोठा सुळका. हा येताना 3 वॉटरफॉल लागले. हा तिसरा आहे. न्हाणी नाव आहे याचं. काय? नाशिक? हा वन्यजीव विभाग नाशिक, पण हे भंडारदरामध्येच येतं. पाण्याच्या टँकरनी ट्रॅफिक जाम केलं नुसतं. लडाख सारखं झालंय. रतनवाडीच्या इथं आलोय. अमृतेश्वर मंदिर येथे आणि रतनगड समोर आहे ना. जायचं का? जातो आम्ही. कोण आहे का माझ्यासोबत यायला? मी करतो ट्रेक. समोर इथं रतनगड आणि आपण आलोय अमृतेश्वर देवस्थान. रतनवाडी असं भारी आहे ना, वाटलं नव्हतं येईन इकडं. प्लॅन फक्त काय काजवे बघायचा प्लॅन होता खरे. भारी दाखवतो. हा जो नंदी आहे इथला, त्याचं मुख ते म्हणजे एका साईडला टिल्टेड आहे. जनरली हा जसा नंदी बघाल तर स्ट्रेट आहे, पण याचं थोडंसं एक साईडला आहे. 12व्या शतकातलं मंदिर आहे हे. आणि हे स्थापत्यशास्त्र एकदम जुनं आहे, म्हणजे आपण जे हम्पीला वगैरे बघतो किंवा त्याच्या अगोदरचं, तर त्यानुसार नाही, हे त्याच्यापेक्षा पण जुनं आहे हे. 12व्या-13व्या शतकातलं, म्हणजे खूपच जुनं. आणि अजून मेंटेन केलं आहे ASIने. ASIचं नाही आहे, महाराष्ट्र आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंडर येते हे, ASIच्या अंडर नाही आहेत. गोरीमध्ये याच्यामध्ये अजिबात आता आपण काय सिमेंट भरणार, दगड ठेवणार अजिबात नाही. याच्या नुसता दगडावरती. मंदिराच्या समोरच जेवायला बसलोय. मस्तपैकी घरून जेवण बनवून आणलंय. इकडं मंजुमल बॉय जेवण. भुका लागल्यात सगळ्यांना. पॉइंट 5 ला जात नाही रे डायरेक्ट. व्हिडिओ करतोय. हे असं जेवण आहे. काय काय याच्यात? भेंडीची भाजी. हे दुसरं काय? चटणी. हे पांढरं काय? अच्छा, हा ती काळी कळली, पण हे पांढरे कशाचे? घेवडा आहे काय? वालाची भाजी. अच्छा. सगळेजण इथंच बसून खातात हातावर. तर बनसोडे दादा कसं वाटतं? अरे खूप मस्त. फक्त एकच खंत आहे की रतनगडच्या पायथ्याला येऊन रतनगडला जाऊ शकत नाही. ही आता बघितली तुम्ही. ही आपण परत येऊया, काय प्रॉब्लेम नाही. हा, आपण परत येण्याचं आहे. AMK आणि परत काय ते रतनगड पहिला करायचं फॉर शुअर. कळसूबाई जगलो वाचलो तर याला ते टाकून त्याला तिकीट ठेवायचा का? तू काय व्हिडिओ? रतनगडवरून जेवण करून निघालोय पुढं चांदन व्हॅलीच्या यायला.
आणि रस्ता ॲज युजल खराब आहे. रस्ता एवढा खतरनाक होत चाललाय की साईडला काम चाललंय, त्याच्या सळया निघालेत आणि इकडं ऑफ रोड आहे. कार बाईकला पण प्रॉब्लेम होणार आहे इथं. पाऊस आला तर संपला विषय आपला. रस्ता कसा पण असला तरी व्ह्यू मस्त आहे. हे बाई इकडं काव लेफ्ट साइडला माझं ब्लॉगचं कंटेंट घालवतात सगळे. रस्ता चुकीचा बनवलाय, हे काय डिपार्टमेंट बरोबर नाही. इथे इकडे रस्ता चालू आहे. ऑक्झिलरी रोड पण असा दिलाय की चांगल्या रस्त्यासारखा. तिकडं पण चालू आहे रस्ता खाली. इथे रात्री काजवे खूप भारी दिसते. हा ना, थांबायचं घरात. सामरत गावाच्या इथं आलोय. हा इथं सांदनदरी. हा कुठून? हा त्या साईडनच जाऊया, इकडनं नको. इकडं किती काम आहेत चालू, चित्रीकरण. गाडी आमची डॅश ला झाली. समोर दिसताना एवढा डेंट लागलाय. तो ट्रकवाला पुढंच घेत नव्हता, मी पण नाही शूट केलं. ते भांडाभांडी चालली होती. नवीन गाडीचं नाही आत्ता खुललं. खूप गाड्या आल्या तिथं. आणि या साईडला समोर सांदनदरी. वॉशरूमची सुविधा इथे एक नंबर आहे. इकडं नवीन बांधलेत आणि या साईडला जुने वॉशरूम आहेत. तर सोय चांगली आहे, फक्त रस्तेच जरा येताना बघून यायला लागते, काम चालू आहे. हा समोरचा डोंगर गेला तो नाक्याचा, तो शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. कुठला? सालेर? नाही, हा रतनगड किल्ला आहे. रतनगड तिकडे आहे ना पाठीमाग? नाही, हाच मग रतनगड. हाच आहे का? आपण तिकडनं फिरून आलो का? त्याच्या असं हे हाच रतनगड आहे का? चला, सुरुवात केली होती दोघांपासून आम्ही. आता किती माणसं झाले ते? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 2 माणसं कोण आहेत? चिकूला पकडलं की तो महत्वाचा आहे. इकडनं जर सरळ चालत गेला तुम्ही तर कोकण कडाय. पण गावातून चालत आलं तर थोडं इथं एक मंदिर आहे, मंदिरापासून लेफ्ट घ्यायचा, मग आपण सांदन व्हॅलीकडे जातो. जवळचे जवळ असून रस्ता माहीत नाही. लोकल कोण कोण आहेत? लोकलला रस्ता कसा माहीत नाही? तू लोकल आहे ना? एका व्हिडिओ प्रतापगडला गेलो, आमच्याकडे सांदनदरी, आमच्याकडे असं तसं. रस्ता माहिती आहे का? ते ट्रेक लीडर पुढे चालले. चिकू रस्ता कुठून आहे? ही गाडी जाताना याच्यात जायचं. साप बीप सगळ्यात चाललोय आपण. खरं बरं आपल्याला हाच रस्ता आहे का माहित नाही. युट्यूबचे व्हिडिओ पण आठवत नाही आता. काही उपयोग नाही. फेल आहे नाही. रिसर्च थोडासा कमी पडला, कमी काय मिळाला प्रिपरेशन साठी. आपण इंजिनिअरिंग मला माणसं आहे. इंजिनिअरिंग नाही पण खरं मस्त आहे. महाबळेश्वरला आल्यासारखं वाटतं, असं काही वेगळं नाही. सेम महाबळेश्वरच आहे आमचं. तिथल्या माणसांनी बरोबर सांगितलं आपल्याला सांदनदरी आणि इथं रिव्हर्स वॉटरफॉल. आता खरं आपला एरिया चालू झालाय. चला चल. अरे इथंच आहे. 15-20 मिनिटं कोण म्हटलं खाली? हळू हळू. कसलं भारी दाखवतो. चला चला.
आम्ही आमच्या ट्रेक लिडर यायचं ठेवतो. चिकू इथेच थांब काय, ब्लॅक पॅन्थर बघायचंय. कुठे ब्लॅक पॅन्थर? खाली. इथं ब्लॅक पॅन्थर आहे. खतरनाक आहे, माणसं पडतात तिथं. हे हळू या. इथून खाली मेन दरी चालू आहे, तर नाही जाऊ शकत खाली. डेंजरस. हा हाय, चला चला. खतरनाक गर्दी आहे आणि या तिकडे हळू आ दाजी. मोहित शेठ चला, संपला तुमचा. फायनली वर आलोय व्हॅलीमधून. दमायला झालं कारण का भरपूर माणसं होती आणि पावसात खरंच रिस्की आहे. जरा जास्त पाऊस आला आणि पाणी वाढलं तर जे अनफिट आहेत बऱ्यापैकी त्यांना चढायला खूप अवघड आहे. ॲट ओन रिस्की आहे. इथून आता दुसऱ्या रस्त्याने, म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं ना ते गोल सर्किट आहे, तर ज्या रस्त्याने आलो तिकडनं नाही, दुसऱ्या रस्त्याने बाहेर पडायचं आहे. आणि हां उद्या नाही उद्या सकाळी 10-11 वाजता निघणार. हो लवकरच निघ. हां ते बघूया ना कसं काय तसं. हा भंडारदरा नाही बघूया ना आता जातो. हे भंडारदराच आहे की. हां फक्त डॅम पलीकडे आहे. ते डॅमच्या तिथून आपण जिथं वन विभागची एंट्री केली ना तिथंच डॅम आहे. जो डॅम आहे त्याच्याजवळ आलो आम्ही. गावाचं नाव माहीत नाही, पण पाऊस खूप खतरनाक होता. पावसात रेनकोट होते म्हणून फक्त वाचलो आहे, नाहीतर अवस्था बेकार झाली असती. थंडीनं खतरनाक. तर तिथे एक रिसॉर्ट आहे, जो 6 प्यायला चांगलं आहे, म्हणजे हॉटेल टाईपच आहे. आणि अजून पण पाऊस पडतो बाहेर. तर पावसात जिथं तुम्हाला शॉट दाखवलं जिथं थांबलो होतो रिसॉर्टवरून, तिथून बाहेर आलो आहे आणि माणिकोजर गाव आहे त्या रस्त्याला लागलो आहे. असे मस्त काजवे आहेत ना, पूर्ण झाडाचे, असं पूर्ण झाडच्या झाड काजवेनी भरतं आहे. मोबाईलमध्ये नीट दिसत नाही पण तरी शॉट घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. रस्त्यावर पण काजवे आहेत, म्हणजे जे काजवा महोत्सव म्हणतात ना, प्रॉपर एकदम क्लास. खाली बघ, पकड. फ्लॅश में नाही दिखेगा भाई. ओय शपथ भावा. पण इथं हे लखलख हे कॅमेऱ्यात अजिबात येणार नाही. सगळे काजवे पूर्ण झाडाचे झाड भरले. ते नॉर्मल कॅमेऱ्यात शक्यच नाही. अतिशय 100-150 व्हिडिओ पण 5-6 हजार फोटो काढून चाललोय आपण. अतिशय शांतपणे काजव्यांना कोणताही त्रास न होऊ देता आम्ही माणिकोजरच्या दिशेने निघालो. तुम्ही पण जर असे काजवे बघायला जात असाल तर उगाच गोंगाट आणि त्यांना त्रास होऊ देऊ नका. असो, तिथून निघून आम्ही घरी आलो आणि सरळ जेवायला बसलो. फूड ब्लॉगर. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज तिसरा दिवस आणि आम्ही रात्री 10 वाजता माणिकोजर या गावात आलो. माणिकोजर गाव राजूरपासून जवळच आहे, फक्त एक घाट लागतो. त्या घाटात काजवे होते, म्हणजे फोनची चार्जिंग नव्हती म्हणून थोडंसंच दाखवलं, पण खरंच काजवे एवढा मोठ्या प्रमाणात येत नाही भागामध्ये. त्या घाटात परत अजून दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो. मस्त क्लिप्स पण मी टाकलेत, खरंच बघून एक नंबर. आणि एरिया पण बघा ना किती भारी. सगळीकडे भात खचर येत नसते. घरापासून इकडनं खाली रस्ता येतो. इकडे हे असं मोठं तळ आहे, आटलंय पाणी, मोठं आहे तळ चांगलं. खाली यायला लागतंय. हिडन जे लपवून ठेवलं का तुम्ही तळ आहे.
रात्री जसं आलो तसं डायरेक्ट जेवलो, मस्त चिकन होतं आणि झोपून घेतलं, कारण पाय दुखायला लागले होते. सांधनदारी पूर्ण केली आणि त्यात मला सवय इकडं तिकडं म्हणजे पळत सुटायची, त्याच्यामुळं जरा पाय दुखत होते. फ्रिक्वेंट आपण ट्रेक पण नाही करत ना त्याच्यामुळं. पण बाकी हा 3 दिवसाचा एक्सपिरियन्स ऑसम होता. जर्नी स्टार्टपासून आज एंड होईल. आज कदाचित 9-10 वाजता मी निघून जाईन. रस्ता पण खराब आहे बरं. जर पुण्याकडून कोण राजूर साईडला येत असेल तर एक संगमनेरवरून फिरून या किंवा मग तयारी ठेवा की रस्ता खूप खराब मिळेल. कुठं पुरा वर्ष खर्च लाजूल मध्ये लाजूल गार्डन गार्डन ही बघ, गार्डन मध्ये घेऊन जाईल तुला. कोण आहे ती? ती कोण आहे? कोण आहे सांग? अखेर 10 वाजता आम्ही माणिकोजर सोडलं. रस्ते तेच होते ज्यावरून येताना आलो होतो, पण येताना उत्सुकता होती. नवीन जागा, नवीन प्रदेश आणि नवीन माणसांना भेटायची. जाताना थोडं बॅगमधलं सामान तिकडे राहिलं खरं, आणि सोबत एक्स्ट्रा नवीन अनुभव, नवीन आठवणी आणि नवीन माहिती घेऊन चाललो होतो. आणखी एक गोष्ट वाढली होती, ती म्हणजे रतनगड, घनचक्कर आणि कळसुबाई यासारख्या शिखरांवर ट्रेक करण्याची इच्छा. काम व त्यातून मिळणारा पैसा हे तर जगण्यासाठी महत्त्वाचं आहेच, पण आपण माणूस आहोत, यंत्र नाही. थोडा वेळ काढून नक्कीच आपण आपला छंद जोपासू शकतो. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करायला काहीच हरकत नाही आहे. अजून लोकांनी हा अनुभव घ्यावा असं वाटत असेल तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. सबस्क्राईब करा, हे काय सांगायची गरज नाही, ते तुम्ही करालच. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी आदित्य प्रकाश बनसोडे आपली रजा घेतो. धन्यवाद.